हो फ्रेंड्स, आपल्या शोभास किचनमध्ये खूप खूप स्वागत. तर चला, आज आता आपण कांदा एक कापून घेतला आहे आणि तो आता आपण तेलावरती परतून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य पण आहे आपल्याकडे. हे पहा, भाजलं खोबरं, कोथिंबीर, लसूण आणि आलं घालून घेऊ आता आपण. हे पहा, आता आपला कांदा परतून झाला आहे. आता आपण काढून घेऊ. हे पहा, ही आहे मुगाची डाळ आणि आता हे आपण 2-3 पाण्याने धुवून घेणार आहे आणि हे आता आपण डाळ शिजवून घेणार आहे. आपण करणार आहे मुगाच्या डाळीची पुरणपोळी. हे पहा, हे पहा, 2 पाण्याने डाळ चांगली स्वच्छ धुवून घेतली. आपण आता कुकरला एक शिट्टी घेऊ. हे पहा, आता आपण डाळ कुकरमध्ये टाकून घेऊ. आता आपण कुकरला एक शिट्टी झाकण लावून घेऊ. हे पहा, आता मीठ टाकून घेऊ आपण आणि एवढं पीठ आता मळून घेऊ आपण. ही गव्हाची कणिक चाळून घेतली आणि आता ही मळून घेते. डाळ शिजेपर्यंत आपलं पीठ मळून होईल. आता हे पीठ चांगलं आपण भिजून देऊ. हे वाटून घेऊ. हे पहा, मुगाची डाळ आपली शिजली पूर्ण. पाहिलं. आता आपण हे गाळून घेऊ मुगाची डाळ. हे पहा, आता डाळ आपली. पाहिलं. हे का फार गाळा झाला आहे. आता गुळामध्ये परतून बरोबर होणार आहे. तर हे तुमच्या कुकरच्या प्रमाणे शिट्ट्या घ्या. मी आता इथं एकच शिट्टी घेतली तरी डाळ शिजली. आणि हे पाणी आता चांगलं असं गाळून घेऊ आणि नंतर गूळ टाकू आपण परतायला. हे पहा, मी 1/2 किलो डाळ आहे मुगाची, त्याच्यासाठी 200 ग्रॅमच गूळ घेतला आहे. आता हे मी बारीक करून घेते. हे पहा, आता आपण थोडंसं तूप टाकून घेऊया. डाळ टाकून घेतली, गूळ टाकून घेतला. आता हे चांगलं मिक्स करून घेऊ आपण. हे पहा, आता हे चांगलं गुळात परतून घ्यायचं आपण डाळ. आता कोरडी होईपर्यंत परतायचं आपल्याला पुरण. हे पुरणामध्ये आपण चिमूटभर मीठ टाकून घेऊ. याच्यामध्ये आता आपण सुंठ पावडर टाकून घेऊ. हे पहा, सुंठ पावडर टाकू. आता जायफळ टाकू. हे पहा, आता आपलं पुरण चांगलं परतून झाले. आणि डाळ शिजवताना थोडीशी अशी किंचित कणी राहिली पाहिजे. म्हणजे आपण ज्यावेळेस भात शिजवतो ना, असं कसं दाबल्यानंतर थोडंसं असं कडक लागतं. तशी अगदी साधारण अशी त्याच्यात थोडीशी कसर राहिली पाहिजे अशी डाळ शिजवायची. आता मी गॅस बंद करते आणि हे पुरण वाटून घेते. हे पहा, आता ही डाळ वाटून घेऊ आपण मिक्सरला. हे पहा, असं आपलं पुरण
वाटून झाले. आता हे आपण सगळं असं पुरण वाटून घेतले. हे पहा. आणि हे पुरण जरी आपल्याला घट्ट वाटलं तर कोणी जरा गरम पाणी करा आणि थोडंसं टाकू शकतं, असं शिंपडू शकतं. आणि पाहिजे तेवढं तुम्हाला एकदम मी हे लोण्यागत वाटले, पण वाटलं घट्ट आहे तर तुम्ही पाणी किंवा तूप घालू शकता याच्यात. हे पहा. आता हे पहा, असं थोडं जर वाटलं घट्ट आहे आपल्याला पुरण, आणि हे कसं मुगाच्या डाळीचं थोडं चिकट पुरण असतं, वाटलं घट्ट तर थोडंसं पाणी घालून तुम्ही पातळ करू शकता किंवा तूप घालून पातळ करू शकता. हे पहा, आता आपलं पुरण वाटून झाले. मी पोळी करताना दोन्ही प्रकारच्या करून दाखवणार आहे. थोडं पाण्याची पण एक थोडंसं वाटलं ना पाणी घट्ट झाले तर पाणी घालूनसुद्धा करून दाखवू शकते, आणि तूपसुद्धा घालून एक करू शकतो आपण. पहा, आता आपण कढई तापत ठेवली, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया आणि त्याला जिरे मोहरीचा आपल्याला तडका द्यायचा आहे. आपण करतोय आमटी. हे पहा, आता अजून तेल तापलं नाही. हे पहा वाटण, त्याच्यामध्ये मी डाळ ठेवली होती थोडीशी, तर ही कशासाठी, आमटीमध्ये टाकायसाठी. आता आपण तेल टाकून घेतलं आहे. आता आपण जिरे मोहरीचा तडका द्यायचा. हे पहा, हे मोहरी टाकून घेतली आपण. हे पहा, हे मोहरी टाकली. आता हे जिरं टाकले, हे कढीपत्ता टाकला. आता गॅस बारीक करू जरा, आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं घरचा मसाला साठवणीचा टाकू. ते घरचा मसाला आहे थोडासा टाकून घेतला आहे आपण, आणि याच्यामध्ये आपण हे वाटण टाकून घेतलं. हे पहा. आणि आता याच्यामध्ये आपण हळद पण टाकून घेऊ. हे पहा. हे करणारे आपण आमटी. आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपण जो वेगळा मसाला, म्हणजे घरीच केलेला आहे, पण साठवणीचे 2 प्रकारचे मसाले, त्यामुळे मी दुसरा पण थोडासा ह्याच्यात टाकून घेतला. आता हे वाटण आपण चांगलं परतून घेऊ. हे पहा, आता आपल्या आमटीचं वाटण परतून झाले, तेल सुटायला लागले साईडने, आणि हे आपण डाळीचं पाणी काढून घेतलेलं हे होतो, आणि याची झाली आपली ही कटाची आमटी. तर हे पहा, आता आपली कटाची आमटी. पाहिजे तेवढे आपण कमी जास्त पातळ करू शकता. हे पहा, आपण थोडंसं अजून पाणी घालून घेतलं. हे पहा, आता अजून थोडंसं आपण पाणी घालू. आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं. वरतून थोडीशी आपण कोथिंबीर घालून घेऊ. हे पहा, आता वरतून थोडी कोथिंबीर घालून घेतली, आणि आपण याला चांगली उकळी घेऊ. आता हे पहा, आता आपण साईडला पहा, आता आपली आमटी उकळती, आपण शेजारच्या गॅसवरती उकळ्या ठेवू. आणि आता आपण तिकडं तवा ठेवूया. तर हे पहा, तवा ठेवून घेतला आहे, आणि आता तुम्हाला मी दाखवते. हे पहा, आता आपलं पुरण. हे मी आपल्याला एकच पोळीच्याला मी तूप घातलेलं आहे. पूर्ण नुसतं पाण्यात केलं ना, पाणी लावून पुरण जरी सैल केलं तरी चालेल, पण पुरण सैल करताना म्हणजे कसं करायचं, जास्त सैल पण नाही झालं पाहिजे. घट्ट जर वाटलं तरच थोडंसं, पण ते गरम पाण्याशिवाय नाही करायचं. तुम्ही काय म्हणसाल थंड पाणी घालेल, थंड पाण्याचा उपयोग होत नाही.
त्यामुळं सगळ्यांनी विचार करा, लक्षात ठेवा टीप, गरम पाणीच वापरायचं, गार पाणी वापरायचं नाही. हे पहा उंडा मी घेतलेला, हे पहा. आता हे पहा, अशी त्याची पारी करून घ्यायची आणि लाटताना चांगली छान अशी पोळी लाटायची बघा. साईडनी हे बारीक पातळ करायची, मधला भाग तो थोडासा जाडसर ठेवायचा. आणि हे पहा, आता मी पुरण घालून घेते. हे पहा, आपल्या याच्यावरती पुरण भरायचं, कमी जास्त पाहिजे त्याप्रमाणे भरू शकता. हे पहा, हे असा गोळा मिळवायचा. तुम्हाला पाहिजे तर तोडून शकता, वरती भाग ज्यादा आलेला पाहिजे तर असाच ठेवू शकता. हे पहा, आता मी असा गोळा केला आहे आणि आता ह्याची पोळी तुम्हाला मी लाटून दाखवते. हे पहा, ही पोळी कशी येते बघा. आता हे उंडा मिळवलेला भाग खाली करायचा नेहमी. आणि शक्यतो असं मी जाड लाटण्यानेच लाटते पोळी, कारण जास्त आहे ना लाटायला इकडे तिकडे लागत नाही. फक्त गोल गोल फिरवलं ना, लाटणं जड असल्याने काय होतं, कड्यानी पोळी पातळ लाटली जाती, जाड राहत नाही. त्याचं वजन पडतं जाड लाटण्याचं आणि ती कड्यानी बरोबर पातळ होते. हे पहा, आत्ताच किती पातळ झाले कड्यानी, पाहिलं. तर त्यामुळं मी नेहमी लाटताना जाड हे घेते लाटणं. मला हे पोळ्यांना हेच लागतं, जाडच, पातळ नाही जमत मला लाटण्याने. फक्त हे गोल फिरवायचं आपल्याला, बाकी काहीच करायचं नाही लाटणं, पाहिलं. फक्त गोल फिरवायचं, कडनी एकदम पातळ पोळी होते पहा, पाहिलं. इकडं तिकडं कुणीकडं लाटणं फिरवायची अशी गरजच पडत नाही. हे पहा, पाहिली. आणि आता आपण तव्याला तेल लावून घेऊ आणि पोळी तव्यात सोडू. तर हे पहा, आता मी तव्यात सोडू आपण. हे पहा, आता आपण तव्याला असं तेल सगळीकडून लावून घेतले, म्हणजे खाली पोळी चिकटायला नको. हे पहा, हे पहा, पोळी मी अशी लाटण्यावर घेतली आणि तव्यावरती अशी सोडून घेतली बघा. हे पहा, गॅस जास्त फास्ट नाही ठेवायचा, पोळी जळाली नाही पाहिजे आपली. हे पहा, आता आपण पोळी पलटी करून घेतली. थोडासा गॅस वाढवायचा आणि तेल थोडंसं लावून घ्यायचं परत आपण सगळीकडून पोळीला. हे पहा, थोडीशी भाजली का मग आपण हे पहा पुरण. आता आपण ही पुन्हा पलटी करून घेऊ. हे पहा, जास्त फास्ट गॅस करायचा नाही, म्हणजे पोळी करपत नाही आपली जास्त, पाहिलं. हे पहा, आपली पोळी छानपैकी फुगली. पण आता लाईट गेली त्यामुळे तुम्हाला अंधारातच पाहायला लागला ही पोळीचा व्हिडिओ. हे पहा, आता लाईट गेलेली आहे, तशीच मी तुम्हाला पोळ्या करताना दाखवते. आणि एक नंबर पोळी लागती ही, तुम्ही करून बघा सर्वांनी. आणि आता मला अंधारातच भजी पण करायच्यात, तुम्हाला अंधारातच करून दाखवायला लागणार आहे. लाईटच गेली त्यामुळे इथं काय विलाजच नाही आता माझा. पहा, लाईट गेली आणि शेवटची पोळी राहिली आणि लाईट आली, त्यामुळे तुम्हाला दाखवते. हे पहा, एकदम
खूप चविष्ट ह्या पोळ्या होत्या आणि झालेली चविष्टच. तुम्ही सर्वांनी करून बघा बरं का ह्या पोळ्या. आणि आता आपण पुढची तयारी करू, म्हणजे जरा भजी वगैरे तळून घेते. तर आता भजी तापायला मी कढई पण ठेवते आणि ही पोळी एवढी भाजून घेते मी आता. हे पहा. आणि ही नेमकं पुरण आहे ना, तूप घातलेली पोळी शेवटी ठेवली होती मी लाटायला. म्हटलं लाईट येते का नाही काय माहीत. पण तुम्हाला सांगू का, कुठल्याही पोळीत तुम्ही ना पुरणामध्ये तूप टाका, अप्रतिमच लागते. आणि नसेल तर तुम्ही करून पहा, पुरणामध्ये तूप टाकून बघा, लई भारी पोळ्या होतात. आणि मी केलेले आहे, साध्या आपण चणा डाळीच्या पोळ्या केलेल्या ना, त्या पोळ्यांमध्ये मी तूप घालतेच. खूप छान पोळी होते ती तुपाने, एकदम भारी. हे पहा आता आपली पोळी बघा. आता ही पोळी आपली भाजून तयार आहे. हे पहा, तवा काढलाय, पोळ्या बघा आता आपल्या तयार आहे. आता मी तेल तापाय ठेवते. हे पहा, आता मी तेल तापाय ठेवले. हे पहा, आता आपण कुरडई तळतोय. आपली कुरडई तळते, कारण कुरड्या संपत आल्यात, त्यामुळे भुगा राहिला नुसता कुरड्यांचा. 2-3च होते एवढ्या बारीक, त्याच घेतल्यात मी तळून. हे पहा, हे पहा, सगळा भुगा टाकलाय मी तळायला. कुरड्या तळून झाल्यात. हे पहा, चिमूटभर आपण सोडा टाकलाय. ह्या पिठामध्ये मी हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, ओवा, जिरं हे सगळंच टाकून घेतले ना. आता आपण याची भजी करूया. थोडासा ओवा टाकला. आता हे बघा, आपण थोडी थोडी भजी सोडूया. गॅस पूर्ण बारीक ठेवते, कारण आपण कुरड्या तळलेली आहे. गॅस फास्ट आहे, तेला ताव आलेला आहे, त्यामुळं आपण गॅस जरा लहानच ठेवला आहे. हे पहा, असं भजी सोडून घ्यायची आपण. हे पहा, मी छोटी छोटीच केल्यात, जास्त मोठी नाही. हे पहा, हे पहा, आता असे मस्त छान अशी बघा कशी दिसतात. आता मी गॅस थोडासा वाढवला आहे. आता ही अशीच आपण सर्व भजी तळायची. तर कशी वाटते बघा. या का भजी आपली तयार आहे. आणि अशीच सगळी भजी आपण करून घेऊया. हे पहा, हे पहा, आता आपली पुरणपोळी ताट तयार आहे बघा. आमटी, गुळवणी, भजी, कुरडई, पापड आणि पोळी आणि भात आणि आमटी, या सर्वांनी जेवायला. व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय, थँक्यू.